नित्य कॅश प्राइज आले. विजयजी नारायण चव्हाण ट्रॉफी जी 17 फेब्रुवारीमध्ये नेरे गावामध्ये भव्य दिव्य स्पर्धा पाहणार आहोत आणि त्या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक समीरजी पाटील, भूमी इंडिया डेव्हलपरचे प्रोप्रायटर आणि शैलेशजी पाटील यांच्याकडून जितूदादा 11 जवानमान नेरे संघाच्या गोलंदाजांना प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि काल सागर आय थिंक मॅच होती पोलीस विरुद्ध 40+ त्या सामन्यामध्ये जर तुम्ही पाहिलात ना तर संजय नाईक साहेबांच्या वतीनं पोलीस जो सामना जिंकले होते त्यांना गोव्याची ट्रिप त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने देण्यात आली आहे. त्यांचं आम्ही खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत करतो. विथ फ्लाइट गोवा. थैंक यू. बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. अब थोड़ी सी पाबंदी है क्योंकि 10:30 बजे के बाद हम ज़्यादा डीजे नहीं बजा सकते क्योंकि ये सिटी है, उल्वे नोड है, तो निश्चित तौर पर नियमों का पालन करना भी हमारा ये कर्तव्य है. तो बिल्कुल पहली गेंद के ऊपर सचिन मोरे ने दिलाई सफलता. क्या कमाल की गेंदबाजी अपने टीम के लिए करते हुए. मैन इन फॉर्म, राइट आर्म ओवर द विकेट से ये गेंद हवा में है, मौका बनेगा. लॉन्ग ऑफ का खिलाड़ी डीप में आकर कैच को पकड़ना चाहिए था, ये विकेट मिल सकती थी. बैक टू बैक 2 छटके भैरवनाथ 11 धुतुम टीम को मिल सकते थे. रोहित घरत पहला विकेट मैदान से बाहर लौट चुका है. अब उनकी जगह लेने के लिए बिल्कुल नए बल्लेबाज मैदान में देख सकते हैं आप साहिल ठाकुर को. आज धुतुम टीम की चर्चा करेंगे तो परेश ठाकुर यानी कि उड़न विभाग का कृष्णा सातपुते जूनियर जिसे कहा जाता है वो भी इन एक्शन में आपको खेलते हुए नजर आएंगे. बेहतरीन खिलाड़ी है. पिछले कुछ टूर्नामेंट अगर देखेंगे तो नीलेश कडू 11 जावली की टूर्नामेंट खेली थी भैरवनाथ धुतुम टीम ने और एक ट्रॉफी अपने घर पर बिल्कुल लेकर गई थी. तो शायद आज आरआर ट्रॉफी में भी अपना नसीब जरूर आजमाएगी. पहले 3 मुकाबले हाई वोल्टेज आपने देखे और ये आज की रात्रि का चौथा मुकाबला. अच्छी गेंद थी, खेलना चाहते थे ऑफ साइड में. गेंद बिल्कुल 30 सर्कल में लेग साइड में शॉट बैकवर्ड शॉट स्क्वायर लीग की तरफ उठाएंगे, फील्ड करेंगे. तब तक 1 रन पूरा 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 2 रन. शुरुआत थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आ रही है क्योंकि विकेट मैदान से बाहर लौटा है पहला और इसकी वजह से शायद थोड़ा सा दबाव होगा और उस दबाव तंत्र के साथ अब ये विकेट के लिए दोनों खिलाड़ियों के बीच में एक अच्छी पार्टनरशिप फिलहाल बन सकती है. बाहरी किनारा लगा है, फील्डर है, मौका बनेगा. सचिन मोरे ने दिलाई है ये दूसरी सफलता इस ओवर में और पूरी तरीके से इस पहले ओवर में कमर तोड़ी है बल्लेबाजी करने वाली टीम भैरवनाथ 11 धुतुम टीम की. दूसरा विकेट डीजे. बिल्कुल ये स्क्रीन आप देख सकते हैं जिस तरीके से ये पुराना जो फिल्म था उसका ये गाना जो आपने सुना डीजे सैंडी के माध्यम से. बिल्कुल रन संख्या फिलहाल रुकी हुए स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान के ऊपर भैरवनाथ 11 धुतुम टीम थोड़ी सी बैकफुट पर आती हुई पहले पावर प्ले के ओवर में. सचिन मोरे अभी खेली गई टूर्नामेंट रामदास फड़के स्मृति चषक मोरबे में एक तरफा ये मैन ऑफ द सीरीज की रेस में थे लेकिन अचानक पाली के बारकिया बल्लेबाज ने एक मैच में 63 रन ठोके और इनसे आगे जाते हुए वो मैन ऑफ द सीरीज के दावेदार बने थे. अच्छी गेंद टैप करने का प्रयास, फील्डर है कप्तान रोहन थे. अगर डायरेक्ट हिट होता तो ये बहुत बड़ा झटका भैरवनाथ 11 धुतुम टीम को लग सकता था. तो बिल्कुल आप देख सकते हैं 3 रन 1 रन बहुत रिस्की रन था ये. अगर मेरे ख्याल से हिट होता तो बल्लेबाज को बिल्कुल लौटना पड़ सकता था. तो गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज सचिन मोरे लाइन और लेंथ के साथ पूरी तरीके से इस बार गेंदबाजी करते हुए अपनी टीम के लिए, क्योंकि जानते हैं कि सामने बड़ी टीम है उड़न विभाग की और उनके खिलाफ खेलना है. चलिए इस बार भी बीट किया बल्लेबाज को. ओवर की हुई समाप्ति और लगभग देखा जाएगा तो पहले ये संपार हॅलो प्रवीण एक पारितोषिक येतोय सिया ठाकूर यांच्याकडून. जे फलंदाज आता सध्या मैदानावरती बॅटिंग करतात परेश ठाकूर आणि सिद्धेश ठाकूर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये
आणि सलग 3 षटकार खेचले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज सिया ठाकूर यांच्याकडून देण्यात थर्ड अंपायर या जरा आपण समोर चेक करायचं पंचांना. येस अंपायर, ओव्हर स्टेप. तो बिल्कुल तीसरे अंपायर आप देख सकते हैं यहाँ पर उदय तांडिल सर है जो चेक करना चाहेंगे. तो इट्स अ फेयर डिलीवरी. तो चलिए बिल्कुल ओवर नंबर पहला हुआ समाप्त और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है सिर्फ और सिर्फ 3 रन. तर पद्माकर घरत साहेब वहाल यांचा इथे सन्मान केला जाईल. मी त्यांना सन्मानित करण्यासाठी विनंती करतो. आदरणीय पद्माकरजी घरत साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येते. आर ट्रॉफी 2023च्या निमित्ताने पद्माकरजी घरत साहेब शुभ सन्मानित करण्यात येईल. आर ट्रॉफी 2023 सिद्धिविनायक क्रिकेट क्लब वहाळ आयोजित ही स्पर्धा आणि आज स्पर्धेची 4थी रात्र आणि पद्माकर घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अविनाशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करण्यात येते. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सेकंड पावर प्ले. पहली गेंद फुल टॉस थी, शरीर को छोक दिया और सीधा गेंद को फेंक दिया सीमा रेखा पार. परेश के बल्ले से आता हुआ शानदार 4. बिल्कुल बढ़िया शॉट था. स्क्वायर लेग अंपायर के बगल में से इस गेंद को निकाला सीधा डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ. सीमा रेखा 4 रन. 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर बनता हुआ 7 रनों के ऊपर. क्लीन बॉल. कमाल का ये गेंदबाज था और ये गेंदबाज भी है कमाल के. स्विंग एंड मिस और सीधा बल्लेबाज बीट होते हुए होंगे आउट. परेश ठाकुर बैक टू द पवेलियन और एक छक्का. थैंक यू डीजे. बिल्कुल दर्शकों का थोड़ा सा एंटरटेनमेंट करते हुए हमारे सैंडी डीजे. आदित्य इस टीम में मौजूद नहीं है. एक हारफन मौला खिलाड़ी है, लेफ्ट हैंडर सीमर गेंदबाज है और उतना ही शातिर बल्लेबाज है, लेकिन उसके अनुपस्थिति में भी अच्छा क्रिकेट यहां पर जीतू 11 जय हनुमान नेरे टीम दिखाती हुई फिलहाल. तो बिल्कुल टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर रुका हुआ 3 विकेट के नुकसान के ऊपर सिर्फ और सिर्फ 7 रन. भैरवनाथ थुतुम टीम दूसरे पावर प्ले में भी थोड़ी सी कमजोर बल्लेबाजी करती हुई. सलामी बल्लेबाज सिद्धेश ठाकुर को आप देख सकते हैं और उनका साथ देने के लिए अब 5वें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए निकेश ठाकुर गया बल्लेबाजी के लिए आते हुए. नीलेश ठाकुर ये भी बड़े खिलाड़ी है, लेकिन ऐसे हालातों में रनों को बनाना भी उनके टीम के लिए जरूरी होगा. विकेट लगातार क्यों गिरी जा रही है? क्योंकि पहले विकेट के लिए अगर साझेदारी नहीं बनती तो दूसरे विकेट के लिए साझेदारी बनाना यह बहुत जरूरी होता है. सुशांत गायकर, यह भी गेंद बेटर लाइन से फेंकी थी, अपील की गई है, लेकिन अंपायर का नॉट आउट का इशारा आता हुआ. शायद पैरों पर लगी थी जरूर ये गेंद और निश्चित तौर पर अगर बल्ले पर लगती तो बल्लेबाज शायद आउट हो सकते थे. चलिए थोड़ी सी मुश्किल स्थिति. 4 दिन बाज के ना उड़ने से आसमान कभी कबूतरों का नहीं हो जाता. इसलिए आपको ये क्रिकेट भी ऐसा है, अगर आप थोड़े से बीच में अटकते हो ना तो आपको एक साझेदारी एक बढ़िया शॉट भी लगाने जरूरी होंगे. ये फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला है. मिड विकेट की तरफ ये गेंद जाती हुई फील्डर उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 ही रन. तर याच दरम्यान जय मल्हार हॉटेलचे प्रोप्रायटर अर्थातच आमचे प्रथमेश एक गुणवान खेळाडू, त्यांचे वडील प्रकाश कोहली साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. 40 प्लसचे एक दमदार खेळाडू
प्रथमेश प्रकाश कोहली आणि प्रतीक प्रकाश कोहली तुम्ही दोन्ही खेळाडू नेहमी पाहता आणि त्यांचेच या ठिकाणी वडील आता प्रथमेश अँड प्रतीकचे वडील प्रकाश कोहली साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। चलिए 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से फिलहाल टीम की रन संख्या है 8 रन। गेंदबाज तैयार, इस बार भी तेज गेंदें लगातार फेंकी जा रही है, इस बार भी एलबीडब्ल्यू की अपील की गई थी लेकिन चलिए नॉट आउट का इशारा और एक डॉट बॉल। इस ओवर की गेंदें फेंकी गई है टोटल 5, पहली गेंद के ऊपर आई थी बाउंड्री और उसके बाद लग रहा था कि रन बनेंगे और जैसे ही बल्लेबाज मेरे ख्याल से परेश को चलता बना दिया उसके बाद एक ही सिंगल रन खर्च किए इस गेंदबाज ने। कमाल की गेंदबाजी, रफ्तार रफ्तार सिर्फ रफ्तार देखने को मिली और इसी के साथ 2 पहले पावर प्ले के ओवर समाप्त हो चुके हैं और पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल रन संख्या रुकी है 3 विकेट के नुकसान के ऊपर सिर्फ और सिर्फ 8 रन। सबसे कातील असं म्हटलं जातं, परंतु युवा पिढी हल्ली भरपूर तिच्याकडे आकर्षित होत चालली आहे। परंतु एक सांगावंसं वाटतं, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, इथे स्त्रिया वाचवल्या जात होत्या, नाचवल्या नव्हत्या जात। कारण कधी कधी युवा पिढी अगदी या गौतमी पाटीलकडे जास्त वळली आणि जर विचार केला तर एक महाराष्ट्राला न शोभणारं कृत्य आहे, कारण तिचे अश्लील डान्स पाहून ही पूर्णपणे युवा पिढी खऱ्या अर्थीच्या मागे दिवानी झाली। जबरदस्त गेंद, बिल्कुल आप देख सकते यॉर्कर का इस्तेमाल, अगर ये डायरेक्ट हिट होता तो बल्लेबाज मैदान से बाहर लौट सकते थे। तो भूमि इंडिया बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर समीर शेठ पाटिल, इनके ओर से लगातार 3 विकेट लेने वाले गेंदबाज को 3000 रुपए का इनाम दिया जाएगा। नेरेगांव के दमदार व्यक्तिमत्व जिनके बेटे के जन्मदिन के शुभ अवसर पर यानी कि साइशा समीर पाटिल, इनके जन्मदिन के शुभ अवसर पर 17 फरवरी से नेरे के मैदान के ऊपर एक बड़ी नाइट टूर्नामेंट होगी और उनकी ओर से लगातार 3 विकेट लेने वाले गेंदबाज को टोटल 3000 का इनाम। अच्छा शॉट है, थोड़े से घूमे जरूर लेकिन गेंद सीधा जाती हुई फील्डर के हाथों में, बढ़िया कैच पकड़ा, वहां पर खिलाड़ी थे, अमन के माध्यम से यह कैच पकड़ा गया और यह और एक बड़ा विकेट जाएगा मैदान से बाहर। सिद्धेश बैक टू द पेविलियन। तो आपने सुना फक्त एकच नाद, बैलगाडा शर्यत आणि संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय। तो विकेट नंबर गिरता हुआ टोटल बात करेंगे, ये 4था विकेट रोहित घरत, सिद्धेश ठाकुर, साहिल ठाकुर, परेश ठाकुर, ये टॉप ऑर्डर के 4 बल्लेबाज मैदान से बाहर लौटे हैं और पूरी तरीके से भैरवनाथ 11 धुतुन टीम अब दबाव में नजर आती हुई। कल की फिक्र हम नहीं करते, हर दिन आखिरी समझ कर ही जीते हैं। तर भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सन्माननीय समीर शेठ पाटील साहेब यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती, आपलंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं। समीर शेठ आपण यावं। बिल्कुल गेंदबाज तैयार, गेंदबाजी के मार्ग पर, कमाल की गेंदबाजी दिखाते हुए सचिन मोरे। डेड बॉल का इशारा अंपायर का, रनवे रिदम में थोड़ी सी रुकावटें आ रही थी, इसकी वजह से फिर से एक बार अपने गेंदबाजी के मार्ग पर आते हुए तर सिया ठाकुर, इनके ओर से प्रणीत ठाकुर के लिए हर छक्के के लिए 500 का इनाम है, लेकिन ये इनाम लेने से पहले ही बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। बढ़िया कैच, प्रवीण सोरगे यानी कि बाली के द्वारा ये कैच पकड़ा और विकेट नंबर जाएगा 5वां। मुजरा दरम्यान भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सन्माननीय समीर शेठ पाटील साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शैलेश पाटील साहेब यांचे छोटे बंधू आणि त्यांच्या समवेत प्रसाद डोलकर
यांचंही या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचंही सरचे स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। तो बिल्कुल 5 विकेटें मैदान से बाहर लौटी है। सागर, मुश्किल स्थिति बन रही है दुतुम टीम के बल्लेबाजों की, क्योंकि आज के पहला मुकाबला अगर छोड़े ना तो पहले मुकाबले में सिर्फ रन बने थे और उसके बाद ये टोटल 3 मुकाबले हैं जिन्हें में रन नहीं बन पा रहे। पहले मैच में बने थे 48, दूसरे मैच में बने थे 34, तीसरे मैच में बने थे 38 और ये चौथा मैच है मेरे ख्याल से। तो बिल्कुल अभी तक सबसे ज्यादा की चर्चा करेंगे रन तो जावले टीम के नाम पर है। 2 मुकाबले बचे हैं, उनमें से अगर कोई टीम 48 से आगे रन बना पाती है तो शायद वो दावेदारी पेश कर सकते हैं, लेकिन देखेंगे मुकाबला और एक बैलेंस है। चलिए, इस बार अंपायर का ये नो बॉल का करार आता हुआ, शायद ओवरस्टेप ज्यादा हुए थे और उसकी वजह से इस गेंद को अंपायर ने नो बॉल करार दिया। इससे पहले भी थोड़ा सा उनके ऊपर आक्षेप लिया गया था बल्लेबाज के द्वारा, तो वहां पर बाल बचे थे, लेकिन इस बार बिल्कुल नो बॉल का करार। आरआर ट्रॉफी कल मात्र इसका सुपर 8 अंतिम दिन होगा और 6:30 बजे बिल्कुल आपको रिपोर्टिंग करनी है। प्रेमनाथ 11 मुरबी और मिहिर स्पोर्ट्स आरआर, मिहिरा स्पोर्ट्स आर आरसीसी पेट, जय हनुमान कामोटे और सांच साइरा 11 चेंज द गेम चंद्रकांत स्मृति वडौली बी। ये होगी जो सुपर 8 के मुकाबले होंगे आपके सामने। और सुपर 4 में बिल्कुल वीआरसीसी गणेशपुरी टीम क्वालिफाई हो चुकी है। चलिए, मिलेगा इस गेंद के ऊपर सिंगल। टीम की टोटल रन संख्या बनती हुई 11 रन। शॉट बढ़िया, इस बार अच्छा शॉट है, रनों की जरूरत थी और आखिरकार ये चौका आता हुआ 4 रन। ये शानदार चौका मिलता हुआ 4 रनों की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर है टोटल 15 रन। पहचान बड़े लोगों से नहीं, समय पर साथ देने वालों से होनी चाहिए, क्योंकि बड़े बड़े खिलाड़ी मैदान से बाहर लौटे हैं। अब बिल्कुल ये बीच में कौन से खिलाड़ी टीम को बचा पाएंगे। शॉट बड़ा, इनसाइड आउट खेला है, फील्डर है मौजूद, एफर्ट लाजवाब थे। प्रथमेश थी मेरे ख्याल से वहां पर खिलाड़ी, कुणाल गायकर वो थे खिलाड़ी, बढ़िया रन रोके अपने टीम के लिए। कमाल की यहां पर फील्डिंग नजर आई। आज तो पूरे रातों की चर्चा करेंगे ना, तो फील्डिंग ने काफी साथ दिए, सभी खिलाड़ियों ने काफी कमाल का साथ दिया अपने टीम के लिए। और चलिए, यहां पर ओवर नंबर भी समाप्त हुआ, टोटल 3रा और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है सिर्फ और सिर्फ 16, 5 विकेट के नुकसान के ऊपर। भैरवनाथ दुतुम तब तक ड्रिंक्स शायद जाएगा मैदान में। सुनिए डीजे सैंडी की एक सुमधुर धमाकेदार संगीत। सगळे जानू जमलेत। प्रेक्षक आहेत ना, गौतमी पाटीलचा गाणं लागल्यानंतर अगदी मान हलवतायत, ट्याव ट्याव ट्याव, मन में लड्डू फूटा लगता है। तो चलिए, बिल्कुल पहले 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल रन संख्या बनी है 16। 12 गेंदों का खेल बचा हुआ है और इन 12 गेंदों में अब रन बनाने भी उनके लिए बहुत जरूरी होंगे, क्योंकि स्थिति बहुत नाजुक बन रही है। जिंदा रहना है तो हालात से डरना, कैसा जंग लाजमी हो तो लश्कर नहीं देखे जाते। तो देखेंगे अब हालात देखेंगे इस मैच में और इस जंग में क्या बने रहेंगे। गेंदबाजी के मार्ग पर और एक रफ्तार के सौदागर किरण पाटिल राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। आते ही बड़ा शॉट खेला है, फील्डर दूर से गेंद के नीचे, हो कमाल की कैच सचिन मोरे के द्वारा, बेहतरीन कैच और एक विकेट। 6 नंबर का विकेट मैदान से बाहर। चलिए यार, ये गाणं जो आपने सुना ना अक्षय पाटील का, चल यारा मला पास दारू, अरे त्याच्या पुढचा जर तुम्ही ऐकलात,
का दारू पितो? लग्न जमत नाही. का लोक सांगतात पोरगा तांब्यात दारू पितो? मग लग्न जमेल कसं? रिस्क हमेशा बढ़ा लो. जीत गए तो कैप्टन बनोगे और हार गए तो सलाहकार बनोगे. तो चलिए यहाँ पर पूरी तरीके से बड़े रिस्क अब तो उठाने ही पड़ेंगे, क्योंकि लगातार विकेटें हर ओवर में गिरी जा रही है. क्योंकि पहले ओवर में सचिन मोरे के टोटल 2 विकेटें गिरी. पहले ओवर में सुशांत गायकर ने 1 विकेट हासिल किया. सचिन मोरे फिर से एक बार तीसरे ओवर में आए, 2 विकेटें उन्होंने हासिल की. और किरण पाटिल के ये चौथे ओवर में, यानी कि विकेट टेकिंग गेंदबाजी, हर ओवर में विकेट गिरी है. कोई भी ऐसा खिलाड़ी नहीं है जो रुके, थोड़ी देर तक रन बनाए अपने टीम के लिए, ये जरूरी होगा. इस बार भी शॉट अच्छा है. सामने अंपायर के बगल में से निकालने की कोशिश जरूर की थी. 1 रन मुकम्मल. दूसरे की कोशिश, थ्रो अगर डायरेक्ट होता तो ये रनआउट का चांस बिल्कुल बन सकता था. तकरीबन वहां पर रन मिलेगा 1-1 रनों की मदद से. फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 17 रनों के ऊपर, 6 विकेट के नुकसान के ऊपर. कम से कम 30-35 तक जाना जरूरी होगा भैरवनाथ 11 धुतुम टीम को, क्योंकि पिछला मुकाबला वोडाफोन वाल टीम ने 39 रन उन्हें बचाने थे, और वो रन बहुत बड़ी टीम यानी कि वैकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान श्रीदत्त भातन टीम के खिलाफ वो रन रोके थे. और शायद अब ये रन बनेंगे 35-30 तो मजा आएगा. शॉट अच्छा है, लेकिन लॉन्ग ऑन में खिलाड़ी है तैनात, कोई गलती नहीं. बल्लेबाज होंगे आउट, और एक झटका. 7वें क्रमांक का खिलाड़ी मैदान से बाहर. बात है ना, स्क्रीन का एक फायदा क्या है कि समीर सोमनी सर, आज वो खिलाड़ी है ना, ऑनलाइन अपना खेल देख सकता है. नहीं तो घर जाकर यूट्यूब खोल के फिर से एक बार मोबाइल पर देखना पड़ता है. आज उसे तुरंत एक शॉट्स, गेंदबाजी, विकेट हो, उसका फेवरेट शॉट हो, वो लगाएंगे ना तो उसे स्क्रीन के ऊपर वापस तुरंत दिखाया जाता है. नहीं तो घर के जाकर फिर से एक बार उसे चेक करना पड़ता है. तो चलिए, बेहतरीन गेंदबाजी नजर आती हुई जीतू 11 जय हनुमान नेरे टीम के गेंदबाजों के ओर से किरण पाटिल के नाम पर ये दूसरी सफलता. लगातार 3 विकेट लेते तो भूमि इंडिया डेवलपर्स के ओनर समीर शेठ पाटिल, इनके ओर से 3,000 का इनाम है. और इस टूर्नामेंट के कमेटी के माध्यम से भी लगातार 3 विकेट लेने वाले गेंदबाज को 1,000 रुपए का इनाम. चौकों के हैट्रिक, छक्कों के हैट्रिक 1,000 रुपए. मैडन ओवर के लिए 2,500 का इनाम है. और मेरे ख्याल से 50 अर्धशतकीय बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज को टोटल 5,000 का इनाम है. इससे बड़ी प्रतियोगिता कहां मिलेगी, क्योंकि आज देख सकते हैं ये स्क्रीन जो है ना, ये स्क्रीन लगाई है, वो रायगढ़ थाने में अब तक किसी ने ऐसा आयोजन नहीं किया होगा. और ये डेफिनेटली आरआर ट्रॉफी में ही आपको देखने को मिलता है. और कल मात्र इस टूर्नामेंट का अंतिम रात्रि होगी. रायगढ़ ग्रामीण बनाम ठाणे ग्रामीण, यानी कि 2 जिले की ताकतवर टीमें. हवा में गेंद लॉफ्टेड किया है, लॉन्ग ऑन में फील्डर मौजूद है, कोई गलती नहीं. और विकेट नंबर जाएगा टोटल मैदान से बाहर 8वां. बदन पे सीता माफी चाहते हैं, थोड़े से लेट हुए. शुभकामना देने के लिए शायद शरीयत शौकीन लाड़किया ग्रुप नेरे, इनकी ओर से इस टूर्नामेंट के लिए शुभकामना आ चुकी है, तो उनका भी हम जरूर स्वागत करेंगे. तो आज के रात्रि का आखिरी, पहले राउंड का आखिरी मुकाबला होगा मेरे ख्याल से आर्या स्पोर्ट्स ओवले विरुद्ध प्रेम 11 एकता स्पोर्ट्स बंगारपाड़ा. इन दोनों टीमों के बीच में आखिरी मुकाबला खेला जाएगा. फिलहाल ज्यादा रन की लीड के साथ मेरे ख्याल से जावली टीम अभी तक बनी रही है. अच्छा शॉट है अलॉन्ग द कारपेट, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी पीछे हैं, एक्स्ट्रा कवर की तरफ जाकर इस गेंद को रोका है. बढ़िया फील्डिंग. जिस तरीके से हिंदुस्तान के जहीर खान फुटबॉल की तरह जो किक लगाई जाती है, फुटबॉल को पैरों का इस्तेमाल करते हैं, वैसा ये पैरों का इस्तेमाल एक्स्ट्रा कवर की तरफ देखने को मिला. तब तक रन पूरे किए बल्लेबाजों ने तो, और 2 रनों की मदद से ओवर नंबर समाप्त हुआ 4था. और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 8 विकेट के नुकसान के ऊपर 20 रन भैरवनाथ धुतुम टीम.
बिल्कुल नेरे टीम के कोच संभाजी दादा मस्कर, इनका भी शुभागमन हो चुका है। आइए मंच पर, आपका भी स्वागत है। जैसा हमारा आत्मविश्वास होता है ना, वैसे हमारी क्षमता भी होनी चाहिए। अब वो काबिलियत दिखानी पड़ेगी भैरवनाथ धुतुम टीम को। अंतिम ओवर में पहली गेंद के ऊपर स्वागत किया है कप्तान रोहन पाटिल का, ठोकम ठोक छक्का। देखिए बल्ले के स्लॉट में आई गेंद और इसे फेंक दिया लॉन्ग ऑन के ऊपर से सीमा रेखा पार 6 रनों के मदद से। अब पारी आगे बढ़ती हुई है, पहला छक्का इस पारी का, 26 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम 5 गेंदें बची है। बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो। अब चलना पड़ेगा इस मैदान के ऊपर, तभी तो रन बनेंगे, क्योंकि पहले 4 ओवर में बिल्कुल बोलबाला रहा गेंदबाजों का और अंतिम ओवर में कप्तान रोहन पाटिल का धमाकेदार स्वागत किया है बल्लेबाज यज्ञेश पाटिल के द्वारा। 5 गेंदों का खेल बचा है, 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। यह फुल टॉस बॉल थी, ऑन साइड में जरूर खेला है। इस गेंद को फील्डर आएंगे दूर से, डीप में उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन पूरा और 1 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 27 रन। तो सिया ठाकुर इनके ओर से बल्लेबाज यज्ञेश के लिए 500 का इनाम आ चुका है। जो बेहतरीन छक्का धागा उन्होंने, और सिया ठाकुर इनके ओर से 500 का इनाम इस बल्लेबाज के लिए। ये भी हाफ ट्रैकर की बॉल थी, बिल्कुल मिड ऑफ के ऊपर से खेला है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद जाएगी सीमा रेखा पार। अंतिम क्षणों में जो भी रन आएंगे वो इंपॉर्टेंट होंगे और गेंद सीमा पार 4 रन। दिवाही व्यक्ती नाही। और टोटल 32 रन। रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट कमेटी के अध्यक्ष राकेश दादा गायकवाड़, इनका आगमन हो चुका है। उनसे गुजारिश करते हैं आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत है। देखिए 90 और मेरे ख्याल से 8वें और 90 और 10वें विकेट के लिए बढ़िया पार्टनरशिप नजर आती हुई, क्योंकि दोनों खिलाड़ियों के बीच में लगभग देखा जाएगा तो टोटल भागीदारी बनी है 18 रनों की 8 गेंदों में। इससे बढ़िया और क्या देखने को मिलेगा? ये अक्सर अंतरराष्ट्रीय और टेस्ट क्रिकेट में आपको देखने को मिलता है कभी कभी, लेकिन ये ग्रामीण में भी देखने को मिला है कि अंतिम जोड़ी के अंतिम 90 और 10वें खिलाड़ी के बीच में अच्छी साझेदारी। तो देखते देखते ओवर समाप्त हो चुका है। टोटल 5वां और 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद फिलहाल टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 33 रन 8 विकेट के नुकसान के ऊपर। यस अंपायर झाडू चला टॉस साडिया, दोन्ही टीम टॉस साडिया। तर एअर मशीन घेऊन जा लगेच विकेटवरती, थोडीशी विकेट साफ करायची आहे, कदाचित पंचांनी इशारा केलाय। स्क्रीनवर तुम्ही पाहताय मित्रांनो, उद्या 25 जानेवारी बिग बॅटल, गणरायाचा दिवस उद्या असेल आणि आर ट्रॉफी 2023 रायगड ग्रामीण वर्सेस ठाणे ग्रामीण। एकीकडे हार्दिक पांड्या संपूर्ण भारत टेनिस बॉल क्रिकेट मधील एक दमदार क्रिकेटर विश्वजीत ठाकूर मोठ्या, आणि दुसरीकडे द प्राउड ऑफ भिवंडी सर भावेश पवार, हे तुम्हाला उद्या मैदानावरती लढताना पाहायला मिळतील। एकदा स्क्वॅड कडे आपण लक्ष देऊया, उद्या जे तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील रायगड ग्रामीण ठाणे ग्रामीण। व्यासपीठावरती पाहुणे उपस्थित आहेत आणि पाहुण्यांच्या सत्काराकडे आपण वळतोय। आरा ट्रॉफीमध्ये सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत। नुकताच ज्यांचं आगमन झालंय, भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे आदरणीय समीरजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। मी विनंती करतो अविनाशजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। नक्कीच भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त, अर्थातच साईश समीर पाटील याच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला एक मानाची नाईट स्पर्धा नेरेच्या मैदानावरती पाहायला मिळेल, त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर प्रथमेश यांचे वडील जयमल्ला डाव्या मालाचे ओनर सन्माननीय प्रकाश कोली सरांचा देखील इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी विनंती करतो त्यांना सन्मानित करण्यासाठी। अविनाशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे पाहुण्यांचा सन्मान करतोय।
त्याच्यानंतर प्रसाद दादा डोलकर सुप्रसिद्ध बिल्डर यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. त्यांना विनंती असेल की आपण देखील यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत अविनाशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सिद्धिविनायक क्रिकेट क्लब वहाळ आयोजित आरा ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत. पाहुण्यांचा इथे होते सन्मान. त्याच्यानंतर भंगारपाडा गावचे सन्माननीय ओम साई संघाचे पुरस्कर्ते सतीशजी कटेकर साहेब, एक नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक. 6 बाईकची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून येणार होती, परंतु काही कारणास्तव ती स्पर्धा थोडी पुढे ढकलली. कदाचित नाईट देखील होऊ शकेल. निश्चितच मी सतीशजी कटेकर आणि समीरजी कटेकर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं आणि दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेम 11 एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. आर्या sir. स्पोर्ट्स ओवळे टीमचा कॅप्टन. प्रेम 11 म्हटल्यानंतर संघाचे पुरस्कर्ते संतोषदादा दमडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहता. सतीश शेठ कटेकर, समीर शेठ कटेकर नेहमी या भंगारपाडा क्रिकेट संघासाठी दमदार योगदान देत असतात. या सर्वांचं आपण स्वागत करूया आणि टॉस बॉक्स मध्ये जाऊया समीर सोमने सर यांच्याकडे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. अविनाशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय ते टॉस. एका बाजूने अश्विन पाटील आर्या ओवळे टीमचा कॅप्टन. शेवटचा सामना प्रथम फेरीतील आणि ते टॉस जिंकला अश्विन पाटील. थांबायचा आणि आपला निर्णय. क्षेत्ररक्षक करू. दर्जेदार स्पर्धेचं आयोजन केलंय आरा ट्रॉफी. काय म्हणशील या संबंध आयोजनाबद्दल? या वर्षीची रायगड मधली सर्वोत्तम स्पर्धा असेल. क्या बात आहे. धन्यवाद अश्विन पाटील. टॉस त्याने जिंकलाय, त्याचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलाय. सेकंड इनिंगमध्ये पाहूया, कारण पहिल्या मॅचमध्ये अगोदरच्या मॅचमध्ये देखील वहाल टीमने केलेली गोलंदाजी प्रत्येकाला ठाऊक आहे. इथे लो स्कोरिंग मॅचेस टफ अँड फाईट होताना दिसतात. म्हणून पुन्हा एकदा जाऊया आपण सेकंड इनिंगकडे. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब वहाळ आयोजित आरा ट्रॉफी 2023 आजची चौथी रात्र आणि या क्रीडांगणावरती उपस्थित सर्व आमचे दर्दी क्रीडा रसिक सहर्ष स्वागत. आणि पहा आपल्या स्क्रीनवरती उद्याची जी लढत आहे रायगड विरोधात ठाणे. रायगड ग्रामीणचा संघ विश्वजित ठाकूर मोठ्या कर्णधार असेल, आकाश तारेकर पारगाव, उस्मान पटेल, किरण पवार, रजत मुंडे, ऋषी नाईक, मयूर वाघमारे, ओमकार नाईक, सिद्धेश वासकर, प्रसन्न पाटील, महेश मात्रे, अक्षय पाटील, सुमित डोंगडे, करण मडवी, पप्पू पाटील आणि रोहित घरत. आणि ठाणे ग्रामीणचा संघ लीड करेल भावेश पवार. कर्णधाराच्या भूमिकेत असेल भूषण पाटील, केतन मात्रे, पवन केणे, विवेक शेलार, विकी भोईर, हिमांशू पाटील, नमित पाटील, योगेश मात्रे, ऋतिक पाटील, जयेश पाटील, किरण पाटील आणि श्याम चौधरी. या लढतीकडे आता सर्वांचं लक्ष, आरा ट्रॉफीकडे सर्वांचं लक्ष. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि नुकताच अश्विनने सांगितलं. आणि रायगड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड यांचं इथे आगमन झालं. व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. रायगड ग्रामीणचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम सातत्यानं करते. तिथे फेक चांगली झाले, परंतु बॅटर इथे पोहोचलाय. रायगड ग्रामीणचा अगदी आपण विचार केला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ग्रामीण वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया असा सामना पाहिला आणि रायगड ग्रामीण क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती. आणि अगदी आपण म्हणतो ना की नियम असतील किंवा स्पर्धांसाठी सहकार्य असेल, या सर्व गोष्टींचा विचार अगदी आपण केला. राकेशभाई गायकवाड सातत्यानं करत असतात आणि त्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 2 पाठलाग करायचे 34 धावांचा. नेरे संघाची सलामीची जोडी सचिन मोरे, प्रवीण चोरगे. हाफ ट्रॅकर बॉल होता, बाउन्स पा. चिंतामणजी वैती यांनी बनवलेली खेळपट्टी. टप्पा पडल्यानंतर इतकी जबरदस्त उसळी घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. गोलंदाजी करतोय प्रणित ठाकूर. मिड ऑफला क्लिअर केले, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार.
चौकार येथे खेचला फलंदाज सचिन मोरेने, धावा जाऊन पोहोचल्यात 6 वरती. त्याला ठाऊक आहे मागच्या मॅच मध्ये काय घडलं होतं. पाठलाग केला चेंडूचा, डॉट बॉलची होते ते मात्र सांगता. जितू 11 जनुमान नेरे आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ धुतुम चालू असलेला सामना. फलंदाजी करत असताना 4 ओव्हरमध्ये बऱ्याचशा विकेट गेल्या, धावा आल्या नव्हत्या, परंतु शेवटच्या षटकात धावा आल्या धुतुम टीमसाठी आणि त्याने टार्गेट सेट केलं 34 धावांचं. फटका फसलाय, विकेट किपर येतोय. अशाच विकेट घ्याव्या लागतील भैरवनाथ धुतुम टीमला, तरच ते कमबॅक करू शकतात या मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर की आत्तापर्यंत रायगडमधील सर्वाधिक दमदार आयोजन असलेली स्पर्धा अर्थातच RR ट्रॉफी आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये सर्व काही गोष्टी आहेत. आता सर्वांचं लक्ष लागले अमर पाटील की प्रेक्षकांचा जो लकी ड्रॉ आहे प्रेक्षकांसाठी म्हणजे स्पोर्ट्स सायकल किमान 10 ते 12 आणि आजकाल फिटनेससाठी स्पोर्ट्स सायकल फार महत्त्वाची आहे आणि तो देखील करण्यात येईल प्रेक्षकांसाठी, परंतु त्या गोष्टीला वेळ आहे अजून. धावसंख्या आतापर्यंत 6 विकेट गेले. नुकताच फलंदाज बाद झालाय सचिन मोरे. इंटरव्हल्समध्ये विकेट घेणं हे देखील गरजेचं असणार आहे. नवीन बॅटर प्रथमेश फडके, जितू 11 जनुमान नेरे टीमकडून. प्रणित ठाकूर, हा वेगवान चेंडू होता, बॅटची कडा नव्हे तर मला असं वाटतं हा फटका मारला होता. लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट टर्नमॅनला बॉल फील्ड होतोय. पहिले षटक झालंय समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती धावा आहेत त्या 6. पाठलाग चालू आहे 34चा. 4 षटकं बाकी आहेत, 28 करायचे आहेत, परंतु व्यासपीठावरती उपस्थित आहेत रायगड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड. मी विनंती करतोय अमरजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. मी विनंती करतोय अमरजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते रायगड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सांगितलं की अमर पाटील यांची देखील मेहनत प्रचंड असते या संपूर्ण विभागाच्या क्रिकेटसाठी आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र राकेशभाई गायकवाड त्यांच्या समवेत या स्पर्धेचे आयोजक आदरणीय समीरभाई पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. धन्यवाद राकेशभाई गायकवाड, कारण संपूर्ण संबंध भारत एकवटतो रायगड आणि ठाणेला हरवण्यासाठी आणि त्याचे तुम्ही शिलेदार, अर्थातच त्या संघटनेचे तुम्ही अध्यक्ष आहात रायगडचे. पहिल्या षटकात धावा आल्यात 6. 4 षटकं बाकी आहेत धावा करायचे त्या मात्र 26. आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा खुणावतोय हा सामना नील बॅटिंग होईल. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक. 1च धाव. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब वहाळ आयोजित ही स्पर्धा. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आणि सीमारेषेच्या बाहेर मला असं वाटतंय झेल घेतला स्वप्नील पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. किती पारितोषिक आहेत. धावसंख्या 7. 34चा पाठलाग चालू आहे. फक्त दिशा दिली, गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे. स्वीपर कव्हर मधून वेगानं क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा इथे मात्र घेतल्या जातील. प्रत्येक धाव महत्वाची आणि जितू 11 जनुमान नेरे संघ पहा हुशारीनं क्रिकेट खेळतोय. त्यांना ठाऊक आहे अगोदरच्या मॅच मध्ये वोडाफोन वहाल टीमने 32 धावा करू दिल्या नव्हत्या. याच गोष्टीचा विचार करून संयमानं खेळ चालू आहे. चेंडूच्या मेरिटनुसार खेळ चालू आहे. जेव्हा थंडी जास्त वाढते ना तेव्हा धावा कमी होतात हे सर्वांना ठाऊक आहे. बॅटची कडा, विकेट किपर चांगले प्रयत्न केले, खूप चांगले प्रयत्न होते विकेट किपर कडून. डॉट बॉलची होते ते सांगतात. जिद्द आहे ग्रामीण क्रिकेट या सर्व खेळाडूंमध्ये. अंगाला कधी लागतं, डाईव्ह मारतात, कधी खरचटतं, कधी अगदी अगदी म्हणतो ना आपण जखमा देखील होतात, परंतु पुन्हा एकदा सज्ज होतात आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी. म्हणूनच ग्रामीण क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती जाऊन राहिले आणि म्हणूनच उद्या या स्पर्धेमध्ये RR ट्रॉफीमध्ये रायगड ग्रामीण विरोधात ठाणे ग्रामीण
असा एक प्रेक्षणीय सामना तुमच्या भेटीला येणार आहे. सर्वांचं लक्ष लागले त्या सामन्याकडे. जेवढे जेवढे टेनिस बॉल क्रिकेटचे चाहते आहेत त्यांचं लक्ष त्या मॅचकडे लागले. फुलटॉस बॉल, ताकद लावायला जमली नाही, एकच धाव. नाईट क्रिकेटचं एक वेगळं समीकरण आहे. नाईट क्रिकेटमध्ये पहिल्या ज्या धावा येतात ना तशा शेवटपर्यंत धावा राहत नाही. पहिल्या मॅचमध्ये जर का धावसंख्या 5 ओव्हरमध्ये 60-65 आली असेल तर शेवटच्या सामन्यापर्यंत ती धावसंख्या कदाचित 30-35 पर्यंत देखील येते. हे नाईटचं क्रिकेट आहे. सिंगल स्कोर जाऊन पोचलाय 10 वर. थोडा रनअपमध्ये थांबला सिद्धेश ठाकूर. भैरवनाथ दुतुम टीमकडून प्रयत्न चालू आहेत. दोन्ही आमचे पंच हेमंत कोळी आणि त्याचबरोबर गणेश बाविस्कर सर मला असं वाटते या मॅचसाठी. 10 धावा. लॉंग ऑफच्या दिशेनं हा फटका खेचलाय. मिड ऑफचा प्लेअर चांगले प्रयत्न केले परंतु शेवटच्या क्षणी बॉल गेला. एक टप्पा, चौकार. हा पहा फटका वाईड टाकला होता. चेंडू थोडा दूरवर टाकला होता आणि मिड ऑफ अगदी सर्कलमध्ये याच गोष्टीचा फायदा उचलला तो प्रवीण चोरगेने. आणि प्रयत्न पहा क्षेत्ररक्षकाकडून. हाताला चेंडू लागला असं वाटते. 4 धावा जोडल्या जातील. स्कोर जाऊन पोहोचले 14 वर. 14. सेकंड पॉवर प्लेची ओव्हर. संधी होती फलंदाजाकडे, ती गमावले. प्रवीण चोरगे स्वतःवरती नाराज आहे. फटका खेचून दाखवतोय की मला या दिशेने फटका खेचायचा होता. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 14 धावा झाल्यात. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि आता धावा करायच्या असतील त्या मात्र 20. पुन्हा एकदा तोच सामना. आजच्या रात्रीमध्ये लो स्कोरिंग मॅचेस नेल बायटिंग होताना दिसत आहेत. कडाक्याची थंडी आहे. आज किमान मला असं वाटतं 12 डिग्री सेल्सिअस नाही तर 14 डिग्री सेल्सिअस यांच्याच मध्ये वातावरण असेल. इतकंच तापमान असेल, माफी असावी. आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये चालू असलेला RR ट्रॉफीचा संघर्ष. 2 षटकं समाप्त. जितू 11 जनमान नेरे टीमसाठी. धावा 14. 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या असतील त्या मात्र 20. हे षटक फार निर्णायक असेल. या षटकामध्ये जरी 8च्या आसपास धावा आल्या तरी सुद्धा मी म्हणेल की जनमान नेरे टीम थोडी पकड मजबूत होईल. आणि 8 पेक्षा कमी धावा आल्या, सपोज 8 पेक्षा कमी धावा आल्या तर भैरवनाथ दुतुम टीम बाउन्स बॅक करताना दिसेल. 18 चेंडू 20 धावांची गरज. कमालीचं आयोजन या स्पर्धेमध्ये. सलग 3 चौकारांसाठी पारितोषिक, सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक, हजार रुपयांचं विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक, 50साठी अर्धशतक झळकवलं तर निश्चितच तुम्हाला 5,000 रुपयांचं कॅश प्राईज. मेडन ओव्हर टाकली तरी कॅश प्राईज तुम्हाला आहे. क्रीडांगणावरती तुम्ही असाल, झेल तुम्ही टिपला तर स्वप्नील पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. लकी ड्रॉमध्ये चिठ्ठी टाका. रात्री 1:30च्या सुमारास लकी ड्रॉ उघडला जातो. तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला सायकल देखील मिळणार. म्हणजे पारितोषिकांनी भरघोस असणारी ही स्पर्धा आहे. भरभरून दिलं आयोजकांनी. 18 चेंडू 20 धावा. गोलंदाजीसाठी प्रणित ठाकूर. वेग पा प्रचंड. लेंथ बॉल अगदी नाकासमोरून हा चेंडू काढला बॅटरच्या. सांगून देतोय की आम्ही संघर्षाला पेटून उठलोय. सहजासहजी तुम्हाला या धावा आम्ही करून देणार नाहीत. भैरवनाथ दुतुम टीमचा गोलंदाज प्रदीप ठाकूर. 17 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रतीचा चेंडू होता, त्यावरती आक्रमण केले. डीपमध्ये प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंगची सजावट. स्वीपर कव्हरला खेळाडू होता. एकेरी धाव जोडली जाणार. प्रवीण चोरगेवरती सर्वांचं आता लक्ष. हा विस्फोटक फलंदाज आहे. सर्वांना ठाऊक आहे अशा कंडिशन्समध्ये एक मोठा फटका जो दबाव तयार झालाय ना तो मात्र निसटून काढू शकतो. परंतु ते सिंगल आले. स्कोर जाऊन पोहोचलाय 15 वर. 15. 34 धावांचा पाठलाग चालू आहे. 19ची गरज आहे. 16 चेंडू 19 धावा. प्रणित ठाकूर गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 दिल्या होत्या. तोच गोलंदाज भैरवनाथ दुतुम टीमचा. थंडी वाढायला आता सुरुवात झाली. लेन बॉल, बॅटची कडा. फलंदाज बाद प्रवीण चोरगे. रोहित घरातने घेतलाय ते झेल. याच विकेटची अपेक्षा होती भैरवनाथ दुतुम टीमला आणि ती त्यानं प्राप्त केले. मोठा धक्का नेरे टीमला प्रवीण चोरगेच्या स्वरूपात.
या खेळपट्टीवरती चिंतामण वैती जे पिच क्युरेटर आहेत ज्यांनी खेळपट्टी बनवले त्यांनी गोलंदाजांसाठी काहीतरी ठेवलंय आणि त्याच गोष्टीचा इथे फायदा मात्र उचलण्यात येतोय. लेंथ बॉल अतिरिक्त उसळी मिळाली, हुक मारण्याच्या नादात बॅटची अप्पर एज घेत मात्र चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलची होती ते सांगता 15, धावसंख्या आतापर्यंत 19 करायचे. प्रत्येक चेंडू हा फार महत्वाचा असणार आहे. एक एक धाव, डॉट बॉल, चौकार देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. प्रेशर रिलीज करण्यासाठी चौकार आणि प्रेशर वाढवण्यासाठी अगदी डॉट बॉल. प्रणित ठाकूर यांनी जी विकेट घेतली प्रवीण चोरगेची त्याबद्दल सिया ठाकूर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. 19 धावांची गरज, 19 रिक्वायर्ड. पुन्हा एकदा त्याच प्रतीचा चेंडू पंचांकडे जोरदार अपील होते, जोरदार अपील, परंतु पंचांनी इथे अपील फेटाळले. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हे निर्धाव चेंडू अक्षरशः आता दबाव वाढताना दिसत आहेत. पहा पुन्हा एकदा स्क्रीनकडे सर्वांचं लक्ष लागलंय. स्क्रीन लक्षच वेधून घेते सर्वांचं. आत्तापर्यंत एकच धाव दिले. प्रणित ठाकूरने एक विकेट घेतली, ती देखील प्रवीण चोरगेची. धावसंख्या स्थिरावले 15 वर, करायचे त्या अद्यापही 19. आडव्या बॅटने फटका खेचलाय. या फटक्याची गरज होती नेरे टीमला. मी अगोदरच म्हटलं होतं चौकार किंवा षटकार जो दबाव तयार झालाय तो अगदी रिलीज करण्यासाठी मात्र हा चौकार येणं अपेक्षित होतं आणि हा चौकार आलाय फलंदाज रोहन पाटीलच्या बॅटमधून. 4 धावा, कधी इकडे तर कधी तिकडे, दोन्ही बाजूनं अगदी प्रयत्न चालू आहेत. प्रत्येकाला स्पर्धा जिंकायचे, RR ट्रॉफीमध्ये आपलं नाव गाजवायचे, आपल्या गावाचं नाव गाजवायचे, त्यासाठी चालू असलेला संघर्ष. चौकाराने स्कोर जाऊन पोहोचेल 19 वरती. आता करायचे त्या मात्र 15. इक्वेशन पुन्हा एकदा बदललंय. 13 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावा करायचेत. या लो स्कोरिंग मॅचेस अशाच असतात. एका धावेसाठी मात्र संघर्ष चालू असतो या खेळाडूंचा. आणि इथे मात्र विकेट. रोहन पाटीलला माघारी परतवलंय. 2 षटकं टाकली प्रणित ठाकूरने, त्यामध्ये विकेट घेतल्या त्याने मात्र 3 धावा दिल्या. आपल्या 2 षटकांमध्ये 11 आणि विकेट घेतल्या त्या मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त. आतापर्यंत धावा आहेत त्या 19 आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 15. प्रणित ठाकूर. चला ड्रिंक्स ब्रेक झालाय. अतिरिक्त खेळाडू आपण पाणी घेऊन चला. एकोणीस वरती 2. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. या क्रीडा स्पर्धेमध्ये केबी काका हे क्रीडा नगरी उल्वेनोड परिसरातील आणि तिथे चालू असलेला हा संघर्ष 2 संघादरम्यानचा. PTC लाईव्हची संपूर्णपणे टीम या स्पर्धेचं प्रक्षेपण करत असताना आणि कॅमेरामनच्या भूमिकेत आज MJ, मारुती जांभळे, नीरज, सोनू, सचिन आणि ओमकार हे कॅमेरामनच्या भूमिकेत आहेत. CM चषकाचे आयोजक श्रीमंत घरत यांचे इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. 12 चेंडू आणि आता धावा करायचे त्या 15. कमालीचा संघर्ष चालू आहे भैरवनाथ दुतुम टीम कडून. 2 पैलवानांमध्ये जेव्हा अगदी आपण शाळेमध्ये रस्सी खेचाचा खेळ खेळायचो, दोन्ही बाजूने ताकद लावली जायची. कधी इकडे रस्सी तर कधी तो खेचायचा, कधी दोन्ही बाजूने तोच प्रयत्न असायचा की जिंकण्यासाठी. तसा हा सामना चालू आहे रस्सी खेचाचा. परंतु आज संपूर्ण रात्रीमध्ये गोलंदाजांनी आज विशेष कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. आजच्या रात्रीमध्ये विशेष करून 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. जास्त वेळ घेऊ नका हे लक्षात असू द्या दुतुम टीम, कारण तुम्हाला दिलेल्या वेळेनुसारच आपल्याला सत्र मात्र समाप्त करायचंय. 12 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा RR ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत सर्व क्रीडा रसिकांचं. कडाक्याच्या थंडीमध्ये देखील क्रीडा रसिक या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत. फ्लाइट दिली होती, बॉलला खोदून काढलाय.
फार महत्वाचा फटका, बॉल जाणार सीमारेषा पार. फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून येतो हा संघर्षमय चौकार. परेश ठाकूरच्या प्रत्येक डॉट बॉल साठी सिया ठाकूर यांच्याकडून 500 रुपयांचं 200 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. चौकाराने स्कोर मात्र जाऊन पोहोचले 23 वर 23 आणि आता करायचे त्या मात्र 11 धावा. हा चौकार फार महत्वाचा प्रथमेशचा. प्रथमेश अर्थातच बाप्पाचं नाव आणि तोच आता संकटमोचक ठरतोय. बाकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चौकार येत आहेत परंतु विकेट देखील येत आहेत. रोहित गरतनं आणखी एक झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल प्रथमेश. म्हणूनच मी मगाशी म्हटलं हा रस्सी खेचाचा खेळ चालू आहे. दोन मातब्बर पैलवान एकमेकांच्या विरोधात, त्यांच्यामध्ये कडा मुकाबला. एका बाजूने भैरवनाथ धुतुम आणि दुसऱ्या बाजूने जितू 11 जयनुमान नेरे संघ यांच्यामध्ये लढत चालू आहे. 34 धावसंख्येचं लक्ष होतं आतापर्यंत. धावा झाल्या त्या 23 आणि करायचे त्या मात्र 11. 10 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या 11. चौकार खेचला प्रथमेशनं. असं वाटलं की दबाव निसटेल परंतु त्याच प्रथमेशची विकेट घेतली परेश ठाकूरने. प्रेक्षकांच्या उदंड गर्दीमध्ये चालू असलेला सामना आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. RR ट्रॉफी प्रेक्षकांची मन जिंकणारी स्पर्धा. 10 चेंडू, धावा करायचे त्या मात्र 11. गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत प्रणय मात्रे सध्या माझ्या समवेत जोडले गेलेत. यानंतर होणारा जो सामना आहे दोन्ही टीमने सज्ज राहा. जागा बनवून फटका खेळायचा होता. परेश ठाकूरचा हा चेंडू डॉट बॉलची होते ते मात्र सांगता. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय तो कुणाल गायकर. डॉट बॉलने आता सिच्युएशन आणि इक्वेशन. 9 चेंडू 11 धावा. तिसरे पंच. तिसऱ्या पंचांची इथे डिमांड केली जाते. तिसरे पंच तिसरे पंच आपण मैदानात चला. चला तिसरे पंच आपण मैदानाच्या दिशेने चला. तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धावसंख्या आतापर्यंत 23. 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक. 9 चेंडू 11 धावांची गरज. आणि यस मला असं वाटते जे लेग अंपायर आहेत तेच भूमिका पार पाडतील. गोलंदाजाच्या शैलीवरती इथे आक्षेप घेतलाय वॉर्न करत असताना परेश ठाकूरला. चला मॅचला पुन्हा होते एकदा सुरुवात. 9 चेंडू 11. इक्वेशन नेरे टीमसाठी. पुन्हा शाग चेंडू यस्त्यांवरून निघून जातोय. डॉट बॉलची होते इथे सांगता. समीकरण बदललं जाते. 8 बॉल आता करायचे त्या मात्र 11. 5 चौकाराला प्रथमेशच्या बॅटमधून आणि त्यानंतर असं वाटलं दबाव कमी होईल परंतु प्रथमेशची विकेट गेल्यानंतर परेश ठाकूरनं केले ते कमबॅक. 8 चेंडू 11 धावा. खोलात टाकला होता हा चेंडू. पंचांकडे जोरदार अपील होते. एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात. कमालीची गोलंदाजी परेश ठाकूर कडून. एक चेंडू इथे फार महत्वाचा आहे. अगोदरच्या सामन्याचा मला असं वाटतं हायलाइट इथे होत असताना लेग बाईटच्या स्वरूपात पहिली एक धाव, अवांतर स्वरूपात ही एक धाव. म्हणजे कमालीची गोलंदाजी राहिले भैरवनाथ दुतुम टीम कडून. धावसंख्या 24. 10 करायचे. 7 बॉल 10. हाफ ट्रॅकर बॉल होता. थोडा खाली राहिला. पंच इथे कोणताच इशारा देत नाहीये. षटक क्रमांक 4 झालंय समाप्त. परेश ठाकूरने पहिल्या चेंडूवरती प्रथमेशने खेचला चौकार परंतु त्यानंतर काय गोलंदाजी केली परेश ठाकूरने आणि आता इक्वेशन ठेवले त्याच्या सहकार्यासाठी. 6 बॉल करायचे त्या मात्र धावा 10. 6 चेंडू 10 धावा.
सिया ठाकूर यांच्याकडून बरीचशी पारितोषिक आहेत भैरवनाथ दुतोम टीमसाठी आणि मला असं वाटतं बरीचशी पारितोषिकं खेळाडूंनी पटकावलेत. आज या मैदानावरती गोलंदाजांनी चमत्कार केलाय. जिथे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाज गोलंदाजांना चिरटतात तिथे मात्र फलंदाजांना नांगी टाकायला भाग पडले आज सर्वच गोलंदाजांनी. मग तिथे नेरे संघाच्या गोलंदाजांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेल. आणि आता भैरवनाथ दुतोम. खरं तर या मैदानावरती आता सध्या बॉलर वर्सेस बॉलरच मॅच मात्र चालू आहे. 6 बॉल करायचे 10 धावा. शेवटचा षटक गोलंदाजीसाठी आलाय रोहित घरत. 6 चेंडू 10 धावा करायचे. समोर बॅटर आहे सुशांत. कुणालच्या बॅटची कडा घेतले. रोहितच्या अगदी बाजूने चेंडू चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाणार सीमारेषा पार. नेरे टीम साठी हा येतोय महत्वाचा चौकार. काय मॅच चालू आहे. काय सामना रंगतोय मैदानावरती. जबरदस्त बॅटची कडा घेतली. चांगला चेंडू होता परंतु अगदी हाताच्या अंतरावरती होता हा कॅच. परंतु तिथपर्यंत पोहोचला नाही कारण थोडा प्रयत्न कमी पडले आणि मात्र चेंडू गेला तो सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 5 चेंडू 6ची आता गरज. 5 चेंडू 6 धावा. 28 झाल्या. 4 विकेट गेल्यात नेरे टीमचा. 5 चेंडू 6 धावा. कमालीचा संघर्ष. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर वेगानं थोडा चेंडू निघून गेला. रोहित गरजचा डॉट बॉलचे होते ते सांगतात टाळ्या वाजतायत. डॉट बॉलसाठी चौकारासाठी देखील टाळ्या वाजतायत. 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. मगाचाच सामना वोडाफोन वहाल आणि त्यांच्या विरोधात बातान असंच इक्वेशन होतं आणि अधीरनं त्या धावा करून दिल्या नव्हत्या. आता रोहित आहे परंतु त्याच्या समोर आहे कुणाल गायकर. बॅटची कडा. विकेट किपर मिस्टेक करणार नाही. डॉट बॉल. डेंजरस मॅच. पुन्हा एकदा लो स्कोरिंग मॅच. नेल बॅटिंग फिनिश होत असताना 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 6. RR ट्रॉफी मध्ये सर्व फलंदाजांचं सहर्ष स्वागत. मागच्या 2 मॅचेस मागच्या नाही तर त्या अगोदरचा देखील सामना 37 धावा संख्या असताना देखील संघर्ष करावा लागला होता वळवली टीमला. त्यानंतर वोडाफोन वहालने 32 करू दिल्या नाही आणि आता 34चं टार्गेट आहे. इक्वेशन पहा. 3 चेंडू 6 धावा. फलंदाजांसाठी सोपं काम नाहीये या मैदानावर. कस लागतोय फलंदाजांचा. चांगली गोलंदाजी करतोय रोहित घरत. शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या पहिल्या सत्रामध्ये शेवटच्या षटकात 13 त्याच आता डोकेदुखी ठरतायत नेरे टीमसाठी. 3 चेंडू 6ची गरज. किरण नवीन बॅटर. पुन्हा एकदा हवेत होता हा चेंडू. 1 धाव ते इथे घेतली जाते. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 5. कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम हा सामना. मागच्याच मॅचचा रिकॅप मात्र चालू आहे. 2 चेंडू 5 धावा. टाळ्या वाजतात. 5 समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. काय जादू केले खेळपट्टीवरती काय देव जाणे. परंतु या खेळपट्टीवरती गोलंदाजांसाठी बरंच काही आहे आणि त्यामध्ये थंडी आहे. बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि त्याचा फायदा उचलला गोलंदाजांनी. 2 चेंडू 5 धावा. नेरे की मात्र त्यांच्या विरोधात खेळणारा भैरवनाथ दुतोम प्रयत्न करतोय आणि हा फटका लॉंगॉनचा सीमारक्षक. बॉल सीमारेषा पार. खेळ खल्लास केलाय. सामना इथे जिंकवलाय तो मात्र सुशांत गायकरने. तो शांत नाहीये. तो आक्रमक झाला आणि 2 चेंडू 5 धावांची गरज असताना नेरे संघाला त्याने मात्र विजय करून दिले. कमालीचा हा फटका सुशांत गायकर कडून. आणि सीमारेषेच्या बाहेर कोणी जर का झेल टिपला असेल तर निश्चितच आपण या व्यासपीठावर स्वप्नील पाटील यांच्याकडून तुम्हाला कॅश प्राइज आहे. परंतु काय संघर्ष राहिला नेरे विरोधात भैरवनाथ